नमस्कार तुम्हा सर्वांना, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या या चॅनलवरती। चला तर मग आज पाहूया मुळ्याची झटपट होणारी भाजी। खायलाही छान लागते आणि अगदी कमी साहित्यामध्ये पटकन तयार होते। चला तर मग पाहूया बनवायची कशी। इथं मी मीडियम आकाराचे 3 मुळे घेतले होते। त्याचं पाठीमागचं आणि पुढचं म्हणजे शेंड्याचा भाग आणि वरचा जो मुळाचा भाग असतो तो मी काढून टाकला होता आणि मध्यम आकाराच्या खिसणीने मुळा व्यवस्थित मी खिसून घेतला। इथे तुम्ही मोठ्या साईजच्या ह्यानेही खिसून घेऊ शकता, पण मी इथे मीडियम ह्याच्या ह्याने खिसून घेतला। मुळा खिसून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ टाकून त्याला चांगला हाताने चोळून घेतला। मीठ टाकल्यामुळे काय होतं की मुळ्याचा जो उग्रवास असतो तो निघून जातो आणि उग्रवास निघून गेल्यामुळे मुळा खायलाही चवीला लागतो आणि त्याची भाजी छान चविष्ट होते। एक 10 ते 15 मिनिटं मीठ टाकून झाकून ठेवायचं। त्याला झाकून ठेवल्यानंतर त्याला पाणी सुटतं, ते पाणी हाताने छान चोळून घ्यायचं आणि आपलं रेग्युलर पाणी त्याच्यामध्ये टाकून पुन्हा एकदा हाताने व्यवस्थित चोळून घेऊन अशा पद्धतीने मुळा चांगला पिळून घ्यायचा। मुळा पिळून घेतल्यामुळे काय होतं की त्याचा जो उग्रवास आहे तो निघून जाणार आहे सगळा आणि आपला मुळा अगदी सुक्का होणार आहे। त्यामुळे अशा पद्धतीने पिळून घ्यायचा मुळा। कढई तापायला ठेवायची। कढई तापायला ठेवल्यानंतर त्यामध्ये तेल न टाकता मुळा अगदी व्यवस्थित लालसर होईपर्यंत नीट भाजून घ्यायचा। तेल जराही टाकायचं नाही। जर तुम्ही तेल टाकून भाजून घेतलं तर मुळा चिपचिप होईल आणि भाजी अशी चिकट होईल, त्यामुळे तेल घालायचं नाही। अशा पद्धतीने मी तेल न घालता एक 2 ते 3 मिनिटं मुळा छान लालसर होईपर्यंत एकसारखा मंद आचेवरती परतून घेतला। त्यानंतर मग फोडणीसाठीची तयारी केली। फोडणीसाठी मी इथे 2 मीडियम आकाराचे कांदे चिरून घेतले होते, मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर। हा मुळा काढून घ्यायचा। छान व्यवस्थित भाजून झाल्यानंतर मुळा काढून घेतल्यानंतर त्याच कढईमध्ये मी थोडंसंच अगदी तेल घातलं, 1-2 चमचे तेल घातलं मी त्यामध्ये आणि फोडणी दिली। अगोदर मिरची भाजून घेतली। मिरची भाजल्यामुळे काय होतं की मिरचीचा तिखटपणा पूर्णपणे तेलामध्ये उतरतो। मिरची खाताना कचकच लागत नाही आणि जरी दाताखाली आली तरी ती तिखट असलेल्याचं आपल्याला जाणवत नाही। त्यामुळे मिरची अगोदर तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायची। त्यानंतर त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता टाकून कांदा अशा पद्धतीने मी लालसर होईपर्यंत छान व्यवस्थित भाजून घेतला। त्यानंतर त्याच्यामध्ये अगदी थोडीशी हळद आणि हिंग टाकून घेतला। मीठ लगेच टाकायचं नाही, कारण मुळा थोडासा म्हणजे शिजून थोडासा कमी होतो, मग भाजी खारट होण्याची शक्यता असते। त्यामुळे मीठ भाजी पूर्ण शिजल्यानंतर टाकायची। अशा पद्धतीने हळद आणि हिंग मी व्यवस्थित छान तेलावरती भाजून घेतला। भाजून झाल्यानंतर 1-2 ते 3 सेकंदांनी मी त्याच्यामध्ये आपण जो मुळा परतलेला होता तो त्यामध्ये टाकून घेतला आणि एकसारखा एकजीव हलवून घेतला आणि एक छान वाफ काढून घेतली। वाफ काढून घेतल्यामुळे मुळा अगदी व्यवस्थित शिजला गेला, कचकच राहिला नाही मुळ्याला। आणि त्यानंतर त्यामध्ये मग मी मीठ टाकलं आणि परत एक छानशी मंद आचेवरती वाफ काढून घेतली। अशा पद्धतीने आपला मुळा तयार आहे। खायलाही छान लागतो आणि बनवायलाही सोपा आहे। एकदा बनवून नक्की पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कसा झाला आहे ते। अगदी झटपट होणारी रेसिपी आहे, तुम्ही ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका। चला बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मला सबस्क्राईब करा, चॅनलला फॉलो करा। थँक्यू।